3 महिन्यापासून येतोय. ओके. कोंबडी वडे आणि पप्पाने माझ्या एकदा फिश फ्राय नेलेलं. ओके. ते एक चांगलं आहे आणि पापलेट फ्राय आणि बोंबील फ्राय. कशी आहे टेस्ट इथली? चांगली, उत्तम. ओके. तर घरातले सर्व येतात खायला की तू एकटाच येतो? सर्व येतात ना. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नितीन मोरे ब्लॉग. मित्रांनो, आपण आज आलो आहे प्रभादेवीला. प्रभादेवीमध्ये ना एक फूड स्टॉल आहे. हे फूड स्टॉल कोणाचं आहे, इथे काय काय व्हरायटी आहे, इथली टेस्ट कशी आहे, इथले रेट्स काय आहेत, हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. इथे कसं यायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. पण त्या अगोदर आहे ना, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पहा आणि ही व्हिडिओ जर आवडली ना तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करू. मित्रांनो, सर्वात अगोदर आहे ना आपण स्टॉल बघून घेऊया. घरचा स्वाद या नावाने इथे हा स्टॉल आहे. इथे यायचं कसं हे तुम्हाला मी सांगतो. इथे राईट साईडला आहे ना सिद्धिविनायक मंदिर आहे आणि इकडे लेफ्ट साईडला आहे रवींद्र नाट्य मंदिर. प्रभादेवी स्टेशनपासून आहे ना एक 10 मिनटं अंतर चालत यावं लागेल तुम्हाला, जर या स्टॉलवरती तुम्हाला यायचं आहे तर. जर सिद्धिविनायकवरून यायचं म्हटलं तर तुम्हाला सिद्धिविनायकवरून टॅक्सी करून यावं लागेल. टॅक्सीमधून उतरल्याच्या नंतर आहे ना 1-2 मिनटं अंतरावरती स्टॉल आहे. दुसरं पर्याय म्हणजे इथे तुम्ही बसने सुद्धा येऊ शकता. इथे कोणती बस येते तुम्हाला बस नंबर मी स्क्रीनवरती देईनच आणि इथे यांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देईन. जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारा की इथे कसं यायचं आहे ते तुम्हाला गाईड करतील. तर चला आजच्या मेनूमध्ये काय काय आहे ना ते बघूया आपण. ताई, तुमचं नाव काय? मीनाक्षी साईप्रसाद भोसले. ओके. आणि मला सांगा ताई, हे स्टॉल कधीपासून चालू केले तुम्ही इथे? 26 जानेवारीला ओपनिंग झालं. 26 जानेवारीला हे ओपनिंग झालं. या 26 जानेवारीला का? ओके, म्हणजे आता हे रिसेंटली ओपन झाले. हो. ओके. आणि मला सांगा तुमच्या इथे काय काय व्हरायटी आहे? फिशमध्ये आहे, चिकनमध्ये आहे? फिशमध्ये पण आहे, चिकनमध्ये पण आहे. तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर काय आहे, फिश की चिकन? फिश दोन्ही पण जातात. ओके. जास्त फिश प्रॉन्स फ्राय, ओके, बोंबील फ्राय जातात. ओके. चला, मला आहे ना तुमच्या इथे काय काय व्हरायटी आहे ना ते दाखवा सर्वात अगोदर. हे फ्राय मध्ये इथे बघा. पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, ओके, बोंबील फ्राय, ओके, हे प्रॉन्स फ्राय. ओके. त्याच्यामध्ये प्रॉन्स फ्राय आहे. आणि ह्यांची कशी काय म्हणजे फुलमध्ये क्वांटिटी कशी काय असते ते मला जरा सांगा. 100ला 8 पीस. 100ला 8 पीस. पहिल्यांदा 10 असायचे पण आता पावसामुळे 8 झाले. ओके. पावसामुळे मच्छीचे रेट्स वाढले म्हणून का? रेट वाढले म्हणून जरा कमी आहे. रेट तेच ठेवलाय, फक्त पीस दोन कमी केले. काय पीस कमी केले, रेट सेम आहे. ओके. मित्रांनो, इथे बघा पीसची साईज बघा, जरा ओपन करा. इथे पीसची साईज बघा, एक मोठे पीस आहेत आणि हे तुम्हाला एका प्लेटमध्ये आता 8 पीस मिळतील. जेव्हा पावसाळा नव्हता त्याच्या अगोदर ते लोक 100ला 10 पीस द्यायचे. आता मच्छीचे रेट थोडे वाढलेत त्यामुळे त्यांनी थोडे रेट कमी केले. बोंबीलचे किती बोलला? 100ला 4 पीस. 100ला 4 पीस. हे आता पावसाळ्यामध्ये आहे की अगोदरपासून? रेग्युलर 100ला 4 पीसेस आहेत. आणि याच्यामध्ये पापलेटचं आणि बांगड्याचं? 200 रुपयाला 1 पीस. ओके. आणि बांगडा कमी जास्त होत असतो. ओके. पापलेट बांगडा. स्टॉलवरती कोण कोण असतं बोललात तुम्ही? मी, माझे मिस्टर, काका आहेत माझे. ओके. हे तुमचे काका आहेत का? हां. आणि हे कोण? ते कामगार. ओके. इथे काम करण्यासाठी तुम्ही इथे काम करत होते. ओके. हे बघा, इथे थोडं आहे ना हातभार लागेल म्हणून आणि एक मुलगा ठेवला आहे इथे कामासाठी. हे त्यांचे काका आहेत, ते त्यांना मदत करतात इथे स्टॉलवरती. काका, नाव काय तुमचं? माझं नाव प्रवीण सावंत. प्रवीण सावंत. ओके. ते रेडीमध्ये आहे ना यांचे काय काय व्हरायटी हे लोक घरातून तयार करून घेऊन येतात. इथे बघा, इथे यांचं आहे
बांगडा कढी. ओके, ही बांगडा कढी हा, आहे. बांगडा कढी. ओके. हे चिकन. हा कोणता चिकन आहे? कोंबडीचं आहे. म्हणजे Broiler. नॉर्मल चिकन आहे, म्हणजे Normal आपला जो नॉर्मल जो आपल्या हो, घरात हो. बनतो त्याच्यामध्ये असं मालवणी वगैरे असं काय? मालवणीच. ओके, मालवणी. सर्व मालवणी पद्धतीचंच आहे. ओके, सर्व जेवण मालवणी हो. पद्धतीचं आहे. ओके मित्रांनो, कोकणी सगळ्यात महत्त्वाचं पद्धतीचं. म्हणजे हे जे जेवण आहे सगळं मालवणी पद्धतीचं कोकणी स्टाईलमध्ये आहे. हे खेकडा आहे. ते आहे खेकडा ग्रेव्ही. आणि हा, हे काय किमा. आहे? मटन किमा. चिकन. चिकन किमा. ओके. हे प्रॉन्स मसाला. इथे आहे प्रॉन्स मसाला. ओके. ही वजरी फ्राय. इथे बघा ते तव्यावरती आहे ना देते मी. वजरी फ्राय होते. तुम्हाला दाखवते. याची आहे ना पार्सल तयार होते आता. हा 120 रुपये. ओके, इथे बघा हा जो कंटेनर आहे ना, हा पार्सलचा कंटेनर आता याला यांनी तयार केला 300 आहे. 300 ml चा 300 ml चा कंटेनर हा 120 रुपयाला आहे. क्वांटिटी खूप छान आहे. तर अजून बघूया आपण, अजून यांच्याकडे काय काय व्हरायटी बनणार सुद्धा आहेत. तर मी बनताना सुद्धा तुम्हाला दाखवतो. आता यांचं पार्सल बनते. बाकीचे आयटम हे लोक सर्व घरातून रेडी घेऊन येतात. ह्याच्यामध्ये काय आहे? प्रॉन्स राईस. प्रॉन्स बिर्याणी आहे. ओके. आणि ही फुल मध्ये 150, हाफ ओके. मध्ये 100. ओके. इथे बघा, इथे खेकडा आहे ना, आता पार्सल करता येतात. पार्सलची क्वांटिटी किती आहे ते बघूया आपण. वहिनी कसं आहे पार्सलची क्वांटिटी? आता तुम्ही हाफमध्ये पॅक करताय की नाही, फुलमध्ये full करताय? मध्ये. full आहे. अच्छा, फुलमध्ये किती? एक पीस येतं का याच्यामध्ये? एक पीस येतं आणि ओके. ग्रेव्ही. ओके. त्याचे रेट्स काय आहेत ते मी तुम्हाला दिलेत ऑलरेडी. तुम्हाला परत सांगतो. वहिनी हा खेकड्याचा रेट किती आहे बोलला तुम्ही? 150. 150ला फुल आहे. हा जवळा. ओके. इथे बघा, इथे हा जवळा आहे, सुका जवळा आहे हा. जवळा 50 रुपये. ओके. आणि मला सांगा, इथे ही जी मच्छी वगैरे आहे ही तुम्ही कुठून घेऊन येता? आमच्या जास्त करून रत्नागिरीतून देतात. नाहीच भेटले तर इथून सचिन टॉपमधून मी आणतो. पण जास्त रत्नागिरीचेच असतात. रत्नागिरीमध्ये म्हणजे कसं काय? रत्नागिरीमध्ये तुमचं कोण? माझे नातेवाईक सगळे रत्नागिरीच आहे. मी रत्नागिरीचीच आहे. ओके. म्हणजे तिकडनं तुमचे नातेवाईक तुम्हाला मच्छी रोजच्या रोज पाठवतात का? रेडी फ्रेश मच्छी? ओके. मग आजची जी मच्छी आली ही सुद्धा तिकडनं झाली का? आहे, पण आता कसं लिमिटेड आहे. ओके. लॉन्चची जरा कमी जातात, छोट्या बोटल्या जातात. ओके. जास्त बोंबील आम्ही इथेच घेतो. बोंबील ओके. तिथे मिळत नाही रत्नागिरी. ओके. खेकड्यापासून सर्व रत्नागिरी. ओके. आणि याची तयारी तुम्ही कधीपासून सुरुवात करता? आता हा सकाळपासून. संध्याकाळी 7:30 तुम्ही सुरुवात करता, तर याची तयारी तुम्ही? वाटप बी करायचं, मसाला मॅरिनेट करायचं, ते सकाळपासून चालूच असतं. ओके. आणि जेवणाची सुरुवात आम्ही 4ला तयारी करतो सर्व. फोडणीला आणि, 4 वाजता घालायला करतो. म्हणजे तुम्ही 5 सर्व फॅमिली मिळून हा सर्व करता नाही, की? मी स्वतः एकटीच करते. अच्छा. फॅमिली मदतीला आहे, पण ते घरातलं बघतात, मी बाहेरचं बघते. आपल्याला याच्यासोबत जर खायचं म्हटलं भाकरी आहे. कोणती कोणती भाकरी आहे? तांदळाची भाकरी आहे का? ओके. आणि कशी आहे इथली भाकरी? एक भाकरी 20 रुपये. ओके. मालवणी वडे भेटतील तुम्हाला 50ला 5 पीस. ओके. आणि आमची सोलकढी ही आमची फेमस आहे. गावचेच नारळ आहे ही ओके. सोलकढी. हे सुद्धा गावच्या नारळाची तुम्ही 30 रुपये प्रॉपर ग्लास. 30 रुपयाची एक ग्लास सोलकढी ठेवले. हा आहे ना हाफचा कंटेनर आहे. आणि याची प्राइस किती बोलला? 100. हाफ 100 रुपये आणि फुल 150 रुपये. 150. मित्रांनो, आपण आहे ना यांचे रेट्स मी तुम्हाला दाखवतो सुद्धा की इथले रेट्स कसे आहेत ते. हा एवढाच मेनू असतो की अजून काही वाढतो पण याच्यामध्ये? सध्या एवढाच आहे. मित्रांनो, इथे बघा आपल्याकडे येते यांच्याकडे काय काय आहे. कोळंबी फ्राय आहे, बोंबील फ्राय आहे, बांगडा फ्राय आहे, पापलेट फ्राय आहे, कोळंबी मसाला आहे, चिकन मसाला आहे, वजरी मसाला आहे, खेकडा मसाला आहे, कोळंबी भात आहे, जवला आहे, चिकन खिमा, फिश करी, मालवणी वडे, भाकरी आणि सोलकढी. आता तर सध्या यांच्याकडे एवढं आहे. जर पावसाळा नसेल तर हे लोक अजून सुद्धा व्हरायटी याच्यामध्ये वाढवतात. बोंबीलचा पीस बघा, पीस सुद्धा मोठे आहेत. असं नाही एकदम छोटे छोटे बोंबील आहेत. 4 पीस एकदम प्रॉपर आहेत. हे 100. 100ला हे 4 पीस आहेत. ऑर्डर वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर कशी घेता? फोनवरती घेता की? नाही, फोनवर ऑर्डर घेतच नाही मी, कारण ओके. एवढी गर्दी असते ना, त्याच्यामुळे फोनवर ऑर्डर घेतात म्हणजे जे काय आहे ते स्टॉलवरच घेता तुम्ही? ओके. सांगा इथलं टायमिंग काय आहे? तर संध्याकाळी 7:30 ते नंतर 7:30 ते 11 वाजेपर्यंत. 7:30 ते 11 वाजेपर्यंत. तर अकराच्या आधी सर्व फक्त 10:30 हां, पर्यंत. तेच मला तेच विचारायचं होतं. 11 वाजेपर्यंत टाइम असतो पण 11 11 वाजेपर्यंत वाजेचा टायमिंग तेवढा आहे, पण बहुतेक संपतं. ओके, सर्व संपूर्णच जातं. बहुतेक माल जातो. आता सध्या पावसाळ्या म्हणून थोडंसं ऑर्डर कमी हां. असतील, नाहीतर उन्हाळ्यामध्ये भरपूर आहे. 10ला तर काय काय 10लाच संपतं काय काय हां, लवकर. कारण काही लोक पावसाळ्यामध्ये मच्छी नाही खात. हां, पावसाळ्यामध्ये मच्छी पण आता कमी भेटते, हां. त्याच्यामध्ये जरा क्रॅब मसाला, प्रॉन्स मसाला. मित्रांनो, इथे बघा, इथे आहेत ना वडे आहेत. ते वडे पार्सल होत आहेत. वडे
मला सांगा वडे किती याच्यामध्ये पार्सल होतात? एका प्लेटमध्ये किती येतात? 50 मध्ये 5 पीस. 50ला एका प्लेटमध्ये 5 पीस. ओके 50 रुपये प्लेट. ओके. इथे वडे पार्सल होत आहेत, तोपर्यंत यांचे कस्टमर्स आहेत त्यांना आपण विचारूया. दादा कधीपासून येता इथे? तुम्ही काय काय ट्राय केलं? गेल्या 3 महिन्यापासून येतोय. ओके. कोंबडी वडे आणि पप्पानी माझ्या एकदा फिश फ्राय नेलेलं. ओके. ते एक चांगलं आहे आणि पापलेट फ्राय आणि बोंबील फ्राय. ओके. आज तुम्ही काय घ्यायला आलात? मी आता चिकन वडे घेतले. ओके. हे आता जे पार्सल गेले तुमचेच होते का? ओके ठीक आहे, चालेल, धन्यवाद. इथे बघा आता गरमागरम मस्त प्रॉन्स फ्राय होऊन आलेत आणि इथे पार्सल होत आहेत आता. काका हे कसे पार्सल फुल की हाफ करताय? हे फुल व्हायचे. ओके. बोंबील बघा मस्तपैकी क्रिस्पी फ्राय होत आहे. तोपर्यंत आपण पाहिजे विचारूया. मला सांगा तुमचं हे कॉन्सेप्ट कसं डोक्यात होते की हे करायचं तुम्हाला? ते तर म्हणजे कोविडमध्ये विचार चालला होता टाकायचं ते राहून गेलं. ओके. आज टक्के उद्या टक्के या नंतर विचार करायचा चला आता एक शेवटी फायनल तुम्ही चालू केलं? फायनल एक पाऊल पुढे टाकूया. ओके. पण आम्हाला आता इथे रिस्पॉन्स मस्त झाला. ओके. भरपूर आला रिस्पॉन्स, चांगला झाला. महिन्याच्या आतच रिस्पॉन्स यायला सुरुवात झाली. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आता इथे सध्या आहेत ना कंटिन्युअसली इथे कस्टमर चालू आहेत. आता मगापासून सुद्धा इथे ऑर्डर्स घेत आहेत लोक. पाऊस आहे आज दिवसभर आहे ना, पाऊस जास्त होता त्याच्यामुळे जास्त कोण पावसातून लोक बाहेर नाही पडत. तरीसुद्धा काही कस्टमर्स आहेत बाहेर. दादा काय घेतोय? वजरी घेतो. वजरी कधीपासून येतो इथे? रेग्युलर आहे, रोजच्या रोज इथे बाहेरच जेवतो. आज काय घेतोय? वजरी घ्यायला आलाय. डेली तू वजरीच खातो? ओके. अजून काय? ओके. कशी आहे टेस्ट इथली? ओके. तर घरातले सर्व येतात खायला की तू एकटा येतो? सर्व येतात ना, ठीक आहे, थँक्यू. इथे बघा इथे मी घेतलं होतं प्रॉन्स फ्राय, बोंबील फ्राय घेतला होता. कोळंबी बिर्याणी अजून ट्राय नाही केले. पण लिटरली तुम्हाला सांगतो ना, तुम्ही जर मार्केटला कधी जात असाल ना तर तुम्ही विचार करा 100 रुपयाला 8 पीस आहेत. आता सीजनल आहे, आता पाऊस आहे म्हणून जरा पीस त्यांनी कमी केलेत, नाही तर नॉर्मल 10 मिळतात. जर तुम्ही मार्केटला मच्छी आणायला जात असाल ना तर तुम्हाला माहिती असेल की 100 रुपयामध्ये किती मच्छी येते. त्याच्या बरोबरीने बघायला गेलात तर 100 रुपयाला खूपच मोठे मोठे पीस आहेत असं मला तरी वाटतं. आणि टेस्ट तर इतकी कमाल आहे ना, नक्की या एकदा आणि ते ट्राय करा की ते कशी मच्छी आहे ती तुम्ही खाऊन सांगा मला कशी वाटली. मला तर खूप छान वाटले. जसं बोंबील आणि प्रॉन्स फ्राय आहे त्या हिशोबाने मला माहिती आहे बिर्याणीसुद्धा असेल. थोडी माझी खायची स्पीड थोडी स्लो आहे आणि माझी कॅपॅसिटी थोडी कमी आहे, त्याच्यामुळे मी जास्त काही घेतलं नाही. त्यानंतर हा मी घेतला होता ना तो खेकडा मसाला, तो तर त्याच्यापेक्षा मला आवडला, कारण त्याची ग्रेव्ही इतकी सॉलिड आहे ना, खरंच सांगतो. इतकी तिखट आणि खेकडा मसाला खूप आवडला. दुसरी गोष्ट म्हणजे आहे ना, यांचा इथे सगळ्यात मला वाटतं सेलेबल आहे. मी मगाचपासून आल्यापासून नोटीस करतोय की यांचा वजरी मला वाटतं जास्त इथे सेलेबल आहे. कारण मी इतक्या वेळा आल्या इथे मला 1-1.5 तास झालं येऊन. एवढ्या वेळात मी बघितलं ना की यांची वजरीला जास्त कस्टमर्स येत आहेत. तिथे आलं तर नक्की वजरी ट्राय करा. मी वजरी खात नाही त्याच्यामुळे मी वजरी आज घेतली नाही आहे. भाकरी बघा, भाकरी पूर्ण सॉफ्ट भाकरी आहे, नरम. त्यानंतर प्रॉन्ससुद्धा एकदम असे एकदम खुसखुशीत आहेत, छान. आणि हा जो मी इथे जो खेकडा मसाला घेतला आहे ना, हा सुद्धा खूप छान आहे. मी आतला खेकडा नाही घेतला याच्यामध्ये, एक नंबर आहे. बिर्याणी ट्राय करायची बाकी अजून.
प्रॉन्स बिर्याणी ट्राय करून घेऊया, पण ट्राय नव्हती केली. ठीक आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा तर बिर्याणीपेक्षा मला हे जाम आवडलं आहे. बिर्याणी ओके आहे. आणि मग अशी आहे ना, एक गोष्ट मी ट्राय केली होती. मला आल्याला इथे आहे ना सोलकढी दिली होती त्यांनी ट्राय करायला. मी तुम्हाला सांगतो ना, मी सोलकढी बरेच ठिकाणी ट्राय केले, पण इथे आणि मी अजून एका ठिकाणी सांगतो, मी आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं रेवास किचनमध्ये, तिथे एक सोलकढी मी ट्राय केली होती. इतकी उत्तम सोलकढी आहे ना, खरंच सांगतो. जास्त आंबट नाही आहे, जास्त गोड नाही आहे, एकदम मिडियम आहे. आणि अशी सोलकढी पाहिजे. आणि हे सुद्धा प्रॉपर यांच्या गावावरून नारळ घेऊन घेतलेलं होतं आणि प्युअर सोलकढी आहे. आला तर नक्की सोलकढी नक्की ट्राय करा. हा जो स्टॉल आहे हा कधी कधी चालू असतो आठवड्यामध्ये? बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 वार. आठवड्याचे फक्त 4 वार. 4 वार. ओके, तर खूप छान होता. मला आहे ना तुमच्यातले प्रॉन्स आणि बोंबील जाम खूप आवडले. मग ह्याचं म्हणजे जो आवडला ना तो तुमचा खेकडा मसाला, एकदम झणझणीत आहे, जबरदस्त. नक्की आम्ही नेक्स्ट टाइम फॅमिलीसोबत येऊन ट्राय करा. त्याच्यामुळे टेस्ट वेगळीच आहे आणि खेकड्यामध्ये फरक असतो. तर कशी वाटली नाही व्हिडिओ आहे मला नक्की सांगा. तुमच्या फॅमिलीला घेऊन या. व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्की व्हिडिओला शेअर करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओला जितकं जमेल तितकं शेअर करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्याकडे घेऊन येत राहू. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.